कांदा हे शेतकऱ्याच्या कुटुंबाचं अर्थकारण मानलं जातं। मात्र हेच अर्थकारण करत असताना शेतकऱ्याच्या कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्याचं अर्थकारण कोलमडलेलं आहे। गेल्या 3-4 महिन्यापासून कांद्याला 7 ते 10 रुपयाचा बाजारभाव मिळतो, त्यामुळे शेतकरी कुठेतरी कोलमडताना दिसतोय। मात्र कांद्याची खरेदी करत असताना व्यापाऱ्यांकडून साठेबाजी होत आहे, अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग कुठेतरी आक्रमक आहे आणि आज पुणे नाशिक महामार्गावरती मंजर या ठिकाणी नंदी चौकात शेतकरी पुणे नाशिक महामार्ग रोखणार आहे। कांद्याला हमीभाव मिळावा, नाफेडकडून कांद्याची खरेदी होत असताना मागील 3 महिन्याच्या बाजारभावाचं अनुदान मिळावं, अशा विविध मागण्या घेऊन शेतकरी पुन्हा एकदा महामार्गावर उतरणार आहे। मोठ्या व्याप्तीचं हे आंदोलन असणार आहे, कारण यामध्ये सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहे। त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवलाय। संपूर्ण महामार्गालगत पोलीस छावणीचं स्वरूप या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते। एका बाजूला शेतकरी आपल्या हक्कासाठी झगडताना पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त या आंदोलनाच्या दरम्यान या ठिकाणी दिसतोय। कांदा हे शेतकऱ्याच्या कुटुंबाचं अर्थकारण मानलं जातं। मात्र हेच अर्थकारण करत असताना शेतकऱ्याच्या कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्याचं अर्थकारण कोलमडलेलं आहे। गेल्या 3-4 महिन्यापासून कांद्याला 7 ते 10 रुपयाचा बाजारभाव मिळतो, त्यामुळे शेतकरी कुठेतरी कोलमडताना दिसतोय। मात्र कांद्याची खरेदी करत असताना व्यापाऱ्यांकडून साठेबाजी होत आहे, अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग कुठेतरी आक्रमक आहे आणि आज पुणे नाशिक महामार्गावरती मंजर या ठिकाणी नंदी चौकात शेतकरी पुणे नाशिक महामार्ग रोखणार आहे। कांद्याला हमीभाव मिळावा, नाफेडकडून कांद्याची खरेदी होत असताना मागील 3 महिन्याच्या बाजारभावाचं अनुदान मिळावं, अशा विविध मागण्या घेऊन शेतकरी पुन्हा एकदा महामार्गावर उतरणार आहे। मोठ्या व्याप्तीचं हे आंदोलन असणार आहे, कारण यामध्ये सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहे। त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवलाय। संपूर्ण महामार्गालगत पोलीस छावणीचं स्वरूप या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते। एका बाजूला शेतकरी आपल्या हक्कासाठी झगडताना पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त या आंदोलनाच्या दरम्यान या ठिकाणी दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट आदर्श कटकेसह मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।